आपल्या सर्वांचे स्वागत आहे सी एन साखरे अँड कंपनी चॅनलमध्ये. मी चंद्रशेखर साखरे नाशिक शहरामध्ये राहतो. अकाउंट क्षेत्रामध्ये 20 वर्षापासून काम करीत आहे. या अगोदर आपण टॅली प्राईम बेसिक कोर्स पार्ट 1ला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण बेसिक अकाउंट कन्सेप्ट समजून घेत आहोत. या बेसिक अकाउंट कन्सेप्टमध्ये जे अकाउंट संदर्भात महत्त्वाचे जे 5 शब्द आहे, ॲसेट्स, कॅपिटल, लायबिलिटीज, एक्सपेन्सेस आणि इन्कम, या 5 शब्दांच्या कन्सेप्ट बुक्स ऑफ अकाउंटमध्ये ज्या पद्धतीने सांगितल्या आहेत त्या आपण समजून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये इन्कम या शब्दाची कन्सेप्ट आज आपण घेणार आहोत. या अगोदर आपण ॲसेट्स, कॅपिटल, लायबिलिटी आणि एक्सपेन्सेसच्या कन्सेप्ट ऑलरेडी समजून घेतलेले आहेत. चला आता इन्कम म्हणजे काय ते पाहूया. इन्कम काय आहे ते पाहू आपण. इन्कम क्या होता है, प्रॉफिट इन्कम होता है असे आपण सहज बोलतो. चला बघूया अकाउंट काय सांगतं. अकाउंटच्या पुस्तकात काय सांगितलेलं आहे तर आपण एक्सपेन्सेस क्या होता हे आपण पाहिलं आहे. या अगोदर जर माझ्या व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघितल्या याच्या अगोदरच्या तर तुम्हाला एक्सपेन्सेस क्या होता है हे आपण पाहिलं की बेनिफिट लेना एक्सपेन्सेस होता है. तर आता बेनिफिट देना इन्कम होता है. आज आपण इन्कम पाहत आहोत, आहे का नाही. चला पुढे जाऊया. सर्विस को रेंडर करना इनकम होता है. सर्विसला रेंडर करना इनकम होता है. इट डज नॉट मॅटर वेदर पेमेंट हॅज बीन रिसिव्ड ऑर नॉट, आहे का नाही. त्यामध्ये जर मी सर्विस रेंडर करत असेल त्या सर्विसच्या बदल्यात माझा जो मोबदला आहे, माझं जे पेमेंट आहे ते मला मिळत आहे किंवा नंतर मिळणार आहे का नाही, त्या गोष्टी बघितल्या जात नाही. तुम्ही सर्विस रेंडर केली म्हणजे तुमचं इन्कम झालं असा त्याचा अर्थ होतो, आहे का नाही. बेनिफिट देना और उसके बदले में चाहे पैसे रिसीव करो या चाहे पैसा बाद में रिसीव करो वो इन्कम ही होता है का नाही. सर्विसला रेंडर करणं हे इन्कम असतं. पैसा आना इन्कम नहीं होता, आहे का नाही. बिझनेसमध्ये अनेक मार्गाने पैसा येतो, मग ते काय इन्कम असतं का तर नाही. सर्विस को रेंडर करना इन्कम होता है. हजारो मार्गाने पैसा येतो आपल्याकडे, मग ते काय कंपनीचं इन्कम आहे. जर तुम्ही बँककडून लोन घेतलं म्हणजे कंपनीकडे पैसे आले तर ते काय कंपनीचं इन्कम झालं, आहे का नाही. माझी एज्युकेशन फर्म आहे आणि मी जर का बँकेकडनं लोन काढतोय, माझ्याकडे पैसा आला म्हणजे ते काय इन्कम आहे का माझं, तर ते माझं इन्कम नाही. तर सर्विस को रेंडर करना, सर्विस देणं म्हणजेच आपलं इन्कम आहे. इथपर्यंत आपलं कन्फर्म झालं. चला पुढे जाऊया, आहे का नाही. इन्कम म्हणजे काय. इफ सर्विस ऑर गुड्स हॅव बीन रेंडर्ड, आहे का नाही. जर तुम्ही सर्विस किंवा गुड्स रेंडर करत असाल, गुड्स विकत असाल, सर्विस देत असाल, इट मीन्स इन्कम हॅज बीन अर्न. याचाच अर्थ तुम्ही इन्कम कमवलं आहे असा त्याचा अर्थ होतो. मग त्यामध्ये इट डज नॉट मॅटर वेदर पेमेंट हॅज बीन रिसिव्ड ऑर नॉट. त्यामध्ये पैसे मिळाले किंवा नाही मिळाले तो मॅटरच येत नाही यामध्ये, आहे का नाही. बेनिफिट देणे आणि पैसे घेणे किंवा नंतर जे शिल्लक राहिलेले पैसे असतील ते घेणे म्हणजे त्याला इन्कम म्हणतात. इथपर्यंत क्लिअर झालं. चला पुढे जाऊया. आता एक उदाहरण पाहू. माझी एक कंपनी श्रीराम कंपनीमध्ये इन्कम कसं रेकॉर्ड करता येईल ते पाहूया आपण, आहे का नाही. माझी एक एज्युकेशन फर्म आहे मी मुलांना शिकवतो. त्यामध्ये मला कसं इन्कम होतं आणि त्या इन्कमचं कसं रेकॉर्ड करतात ते आपण पाहूया. श्रीराम कंपनीने काय केलं, एका मुलाला ॲडमिट केलं. कशासाठी, एक कोर्स करायचा होता. त्या कोर्स करता एका मुलाला ॲडमिशन दिली आणि त्याचा कोर्स जेव्हा पूर्ण झाला तो कंपनीने सांगितलं की आता माझी फी पे कर. म्हणजे मी काय केलं, मी त्या कंपनीचा ओनर आहे, प्रोप्रायटर आहे. तर मी माझी श्रीराम कंपनी आहे, मी एका मुलाला ॲडमिट केलं, त्याचा कोर्स पूर्ण केला. आता त्याचं एज्युकेशन, माझं कोर्स जो त्याचं जे एज्युकेशन होतं
ते मी त्याला दिलं, त्या माझ्याकडनं जे त्याला एज्युकेशन द्यायचं होतं ते दिलं मी त्याला. आणि त्याचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्याला सांगितलं की आता तुझा कोर्स पूर्ण झालेला आहे, तू मला फी दे. तर मुलाने काय केलं, कंपनीला काय पे केलं, आता त्या मुलाने मला काय पे केलं, तर तुम्ही काय म्हणाल, फी पे किया. तर परत गलत जवाब, पुन्हा चुकला. याच्या अगोदरचे व्हिडिओ बघितले असेल तर ही गोष्ट लक्षात येईल का त्या मुलाने मला फी दिली का, त्याने मला फी दिलीच नाही. जर आपण फी बोललो तर आपण काही बघितलं का, फी कशी दिसते, कोणी बघितलं का फी कशी लाल आहे, पिवळी आहे, काळी, तिचा रंग कसा आहे, वास कसा आहे, किंवा कशी दिसते, तिला स्पर्श करता येतो का, तर कोणीही बघितली नाही. तर काय केलं त्या मुलाने, काय पे केलं, तर त्या मुलाने मी जर त्याला सर्व्हिस दिली तर त्याने मला कॅश पे केली. त्या बदल्यात त्यांनी मला काय दिलं, कॅश. अशा कडक कडक नोटा मला त्यांनी दिल्या 10,000 रुपये. आणि कंपनीने काय रिसीव्ड केलं, तर कॅश रिसीव्ड केली. समजा कंपनीने 10,000 कॅश रिसीव्ड केली तर कंपनी काय करल, आपली कॅश वाढवेल. आता माझ्या फर्ममध्ये बॅलन्स आहे, त्या बॅलन्समध्ये कॅशमध्ये ही 10,000 रुपये कॅश वाढेल. आणि आपल्याला माहीत आहे कॅश क्या होता है, तो कॅश ॲसेट होता है. माझी ॲसेट वाढली 10,000 रुपयाने, आहे का नाही. पण ज्या वेळेस कंपनीकडे ही कॅश येईल त्यावेळेस अकाउंट आहे ना आपलं, अकाउंट म्हणजे अकाउंटंट दोबारा पूछेगा, काय विचारेल की कंपनी के पास 10,000 रुपये कॅश कैसी आई. हे 10,000 रुपये कंपनीकडे कसे आले हे अकाउंट विचारेल. आणि अकाउंटचं काय अकाउंटला प्रत्येक वेळेस काय द्यावं लागतं, रिझन. अकाउंट कशावर उभं आहे, डबल एंट्री सिस्टमवर. अकाउंट कशावर उभं आहे, डबल एंट्री सिस्टमवर, आहे का नाही. हे आपल्याला माहीत आहे. डबल एंट्री सिस्टम म्हणजे कॅश आली, कॅश जमा केली, मग कुठून कॅश आली तर त्याची पण एंट्री अकाउंटला रेकॉर्ड करावं लागेल. त्यावेळेस मला सांगावं लागेल, म्हणजे कंपनीला सांगावं लागेल, कोणाला, अकाउंटला, म्हणजेच आपल्या अकाउंटंटला, की 10,000 रुपये कॅश कशाकरिता रिसीव्ड केली. तर सांगा, कंपनीने 10,000 रुपये कॅश के बदले में काय दिलं, 10,000च्या बदल्यात काय दिलं, समोरच्याला सर्व्हिस रेंडर केली आहे की नाही. हे क्लिअर आहे का नाही, सर्व्हिस रेंडर केली आहे. तर केली आहे म्हणजे अकाउंट्सला दिलेले हे रिझन कंपनी काय करेल, कंपनीचे काय बनेल, ते इन्कम होईल आणि इन्कम रेकॉर्ड करता येईल, आहे का नाही. इन्कम साईडला इन्कम रेकॉर्ड होईल. कोण करेल, ते अकाउंट करेल. का, तुम्ही जर सर्व्हिस रेंडर केलेली त्या बदल्यात तुम्हाला 10,000 रुपये कॅश मिळाली, म्हणून इन्कम साईडला इन्कम रेकॉर्ड होईल आणि कॅशमध्ये 10,000 रुपये जमा होतील, बॅलन्स वाढेल, आहे का नाही, ॲसेट वाढेल. इथपर्यंत क्लिअर झालं. चला पुढे जाऊया. इन्कमचे अनेक नावे असतात, रेट, कमिशन, फीज इत्यादी, आहे का नाही, इत्यादी नावं असतात. अकाउंट इन्कम साइडला फीज रेकॉर्ड करेल. इन्कम साइडला काय रेकॉर्ड करेल, फीज रेकॉर्ड करेल. तर सांगा, इन्कम क्या होता है, सर्विस को रेंडर करना इन्कम होता है. आपने ये नहीं कहना कि पैसा रिसीव्ड करना इन्कम होता है. असं कधीच बोलायचं नाही पैसे रिसीव्ड करणं म्हणजे इन्कम असतं. पैसे रिसीव्ड करण्याचे अनेक रिझन असतात, आहे का नाही. माझ्या फर्मकडे पैसे जमा होतात, त्याचे अनेक कारणं असू शकतात. मी कंपनीचे लोन रिसीव्ड केलं तर तो कंपनीकडे पैसा आला, तर मग हे काय कंपनीचं इन्कम आहे, नहीं. सर्विस को रेंडर करना इनकम होता है. पैसा आया कि नहीं आया उसके कोई मतलब नहीं, होता काम किया तो इनकम होता है. सर्विस को रेंडर करना ही इनकम होता है का नाही. पैसा माझ्याकडे येत असेल तर तो पण माझा इन्कम नसेल. पैसा तर अनेक मार्गाने येईल, मी सर्व्हिस रेंडर करत असेल तरच माझं इन्कम रेकॉर्ड होईल. इथपर्यंत लक्षात आलं. आणखीन एक उदाहरण पाहूया. श्रीराम कंपनीने काय केलं, एका मुलाला परत ॲडमिट केलं आणि मुलाचा कोर्स संपला. आता कंपनीने मुलाला सांगितलं की माझे 10,000 रुपये फी तू काय कर, आता पे करण्यासाठी सांगितलं. मग मी एज्युकेशन दिलं त्याला, त्याचा कोर्स पूर्ण केला आणि त्याला सांगितलं आता तुझी 10,000 रुपये फी आता माझ्याकडे जमा कर. मुलाने काय सांगितलं की सर आता काय माझ्याकडे पैसे नाही, मी फी तुम्हाला पेमेंट नंतर करतो. म्हटलं ठीक आहे, तू माझ्या ओळखीचं इतक्या वर्षापासून तू करतो, नंतर पैसे जमा कर, आहे का नाही, ओळखीचं असल्यामुळे. पण आता काय झालं बघा, तर श्रीराम कंपनीने तो कोर्स पूर्ण केला आणि अकाउंट बनवायचं आहे, तर कंपनीचे इन्कम रेकॉर्ड होईल की नाही. आता कंपनीला तर अकाउंट तयार करायचं आहे,
त्या मुलाला तर सर्व्हिस दिलेली आहे, तर मग कसे एंट्री रेकॉर्ड होईल, इन्कम रेकॉर्ड होईल का नाही? तर कंपनीने पैसा रिसीव्ड तर नाही केला आहे का नाही, पण सर्व्हिस रेंडर झाली का नाही? सर्व्हिस तर रेंडर हुआ म्हणजे इन्कम हुआ. इथे कशी एंट्री होईल? आता सर्व्हिस तर दिली गेली माझ्याकडनं, पण पैसे तर काही मला मिळाले नाही, पण सर्व्हिस रेंडर करना क्या होता, इन्कम होता आहे. त्यामुळे आता माझी सर्व्हिस रेंडर झालेली आहे. भले मला पैसे मिळाले असो नाही तर नाही मिळाले, मला आता इथे पैसे मिळालेले नाही, पण सर्व्हिसला रेंडर केल्यामुळे माझं इन्कम होईल. मला इन्कम रेकॉर्ड करावं लागेल. कोण करेल ते? माझा अकाउंट करेल, माझा अकाउंटंट करेल. चला पुढे बघूया. तर आता श्रीराम कंपनी काय करेल? इन्कम साईडला 10,000 रुपये फी बढा देगी, रेकॉर्ड करेल. इन्कम साईडला काय दाखवेल? 10,000 रुपये फी रेकॉर्ड करेल. पण कंपनीने पैसा रिसीव्ड केला का नाही? जर केलेच नाही, तर मग जर कंपनीने पैसे रिसीव्ड केले असते तर कंपनीकडे तर कॅश वाढली असते. आता तर इथं कंपनीने पैसे रिसीव्ड केलेलेच नाही. जर कंपनीचे पैसे रिसीव्ड केलेच नाही तर कंपनीकडे मुलाकडून पैसे रिसीव्ड करण्याचा राईट, अधिकार आला. मला आता राईट आहे, मी तुला एज्युकेशन तुला दिलं आहे, तुझा कोर्स पूर्ण केला आहे का नाही? श्रीराम कंपनीचा मी प्रोप्रायटर आहे, मी स्वतः त्याला एज्युकेशन दिलेलं आहे, मला अधिकार आला आहे, मी तुला शिकून झालं आहे, आता तुला मला 10,000 रुपये द्यायचं आहे, मला अधिकार आला. म्हणजे माझं काय झालं? तुझ्याकडनं घेणं झालं. ना अकाउंट काय सांगतं? कंपनी के पास पैसे लेने का राईट आएगा, राईट क्रिएट हो ना, तो ये अभी हमारी काय झाली? कंपनीची ॲसेट झाली. आपल्याला ॲसेटची पण कन्सेप्ट क्लिअर आहे. याच्या अगोदर आपण बघितली का फ्युचरमध्ये कोणत्याही ज्या व्हॅल्यूचा बेनिफिट होतो त्याला ॲसेट म्हणतात, आहे का नाही? हा बेनिफिट आहे माझा की मला 10,000 रुपये नंतर मिळणार आहे. ती माझी काय बनली? ॲसेट. ॲसेटची कन्सेप्ट क्लिअर झाली आहे. मी थोडक्यात सांगतो इथे. या अगोदर ज्या व्हिडिओ झाल्या आपल्या त्यामध्ये ॲसेटची कन्सेप्ट क्लिअर केलेली. आज आपण इन्कमची कन्सेप्ट क्लिअर करतोय. तर आता इथे माझे 10,000 रुपये मला नंतर मिळणार आहे, मला अधिकार झालेला आहे, मला फ्युचरमध्ये बेनिफिट मिळणार आहे, म्हणून ती माझी काय बनली? आता ॲसेट बनली. आणि अकाउंट काय करेल? तर 10,000 रुपये इन्कम वाढवेल. पहिली गोष्ट आधी आहे. पहिली एंट्री काय करेल? आता सर्व्हिस रेंडर झाल्यामुळे 10,000 रुपये इन्कम माझं वाढवेल आणि त्याच्याबरोबर ॲसेट पण वाढवेल 10,000 रुपयांनी, आहे का नाही? याच्या अगोदर जर का माझी कॅश वाढली होती तर मी कॅश म्हणून ॲसेट वाढवली होती माझी, आहे का नाही? कॅश वाढली होती, तर कॅश तर नाही वाढली, पण इथं माझी सर्व्हिस दिल्यामुळे माझी ॲसेट वाढली. मग त्या ॲसेटला काय नाव देईल ती? तर सांगा, अकाउंट काय रेकॉर्ड करेल? समजा त्या मुलाकडनं मला 10,000 रुपये घ्यायचे आहे, त्या मुलाचं नाव आहे एक्स, तर मी त्याचं नाव एक्स म्हणून टाकेल का बॅलन्स शीटला? विचार करा, जर का माझ्या कंपनीकडे अशा अनेक मुलांचे पेमेंट घेण्याचा राईट आहे, मला अनेक मुलं मला फिया नंतर देतात, तर अकाउंट सर्वच मुलांचं नाव ॲसेट साईडला रेकॉर्ड करू शकेल का? नाही करू शकणार. एवढ्या मुलांचे जर का मी नावं टाकत बसलो माझ्या बॅलन्स शीटमध्ये तर माझं अकाउंटचं काम बिघडून जाईल. आणि आपल्याला माहिती आहे अकाउंट इज ॲन आर्ट, आहे का नाही? म्हणजे अकाउंट काय करेल? सर्वच मुलांचे नावं लिहिणार नाही, तर ॲसेट साईडला रेकॉर्ड करेल काय? ॲक्रूड फीज किंवा आउटस्टँडिंग फीज. या 1-2 शब्दापैकी एक शब्द टाकेल. काय शब्द टाकेल? ॲक्रूड फीज. जेवढ्या मुलांच्या फिया मला घ्यायच्या आहेत त्यांची टोटल मी ॲक्रूड फी समोर बॅलन्स शीटला रेकॉर्ड करेल. कारण आपल्याला माहीत आहे अकाउंटिंग इज ॲन आर्ट. अकाउंटिंग काय आहे? एक आर्ट आहे. एक व्यवस्थित मांडणी करणं हे अकाउंटिंगचं काम असतं, एक कला असते बॅलन्स शीटमध्ये. म्हणून आपण ॲक्रूड फीज फक्त शब्द वापरेल किंवा आउटस्टँडिंग फीज असा शब्द आपण वापरणार आहोत, आहे का नाही? चला पुढे जाऊया. आता आपल्याला माहीत आहे की सर्वांना माहिती आहे का ज्या वेळेस आपण जो आपल्या दुकानातला गुड्स असतो तो कॅशने जेव्हा सेल करतो तर आपलं काय वाढतं? कॅश वाढते. मी कॅशमध्ये एखाद्या वस्तू विकली तर काय होतं? वस्तू जाते आणि माझी कॅश बॅलन्स ॲसेट वाढते. पण इथं काय झालं? इथं मी क्रेडिटमध्ये सेल केला. मी जर का क्रेडिटमध्ये माल विकला तर माझं काय वाढतं? कॅश नाही वाढत, तर माझा सन्ड्री डेटर्स वाढतो, आहे का नाही? सन्ड्री डेटर्स म्हणजे माझे ज्यांना मी माल विकला त्यांचं नाव, आहे का नाही? त्यांचं नाव त्या सन्ड्री डेटर्समध्ये येतं, आहे का नाही? एकच शब्द वापरला जातो. असे अनेक लोकांना मी उधारीमध्ये माल विकला, एकच शब्द वापरेल माझ्या बॅलन्स शीटला, सन्ड्री डेटर्स वाढतो बॅलन्स शीटमध्ये. डेटर्स आपण कधी रेकॉर्ड करतो? ज्यावेळेस गुड सेल होतो, आहे का नाही? ज्यावेळेस उधारीमध्ये माल विकला जातो
त्यावेळेस डेटर्स रेकॉर्ड करतो आणि जेव्हा सर्व्हिस दिली जाते, आता आपल्या लक्षात आलं, काय लक्षात आलं, सर्व्हिस कोण देतं? डॉक्टर लोक, ॲडव्होकेट, ज्ञान देणारी संस्था, तुम्हाला कन्सल्टन्सी करत असेल एखाद्या बिझनेसमध्ये त्याची सर्व्हिस देत असेल तर ह्या सर्व गोष्टी सर्व्हिसमध्ये येतात. आणि वस्तू स्वरूपामध्ये जे सेल करतो, मोबाईलचं शॉप आहे, कॉम्प्युटर शॉप आहे तुमचं किंवा किराणा दुकान आहे, या वस्तू जेव्हा विकतो तेव्हा गुड सेल म्हणून म्हणतो आपण. ज्यावेळेस वस्तू विकतो आपण ज्यांना उधारीमध्ये तेव्हा सन्ड्री डेटर शब्द वापरला जातो. आणि ज्यावेळेस सर्व्हिस दिली जाते त्यावेळेस आपण जर का सर्व्हिस देतो तर ॲक्रूड इन्कम, त्यामध्ये मग आता इथे एज्युकेशन फर्म असल्यामुळे ॲक्रूड फी शब्द वापरला किंवा आउटस्टँडिंग फी म्हणून वापरू शकतो किंवा आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग तुमचं जर का कोणती सर्व्हिस असेल तर ते नाव आपण देऊ शकतो, पण त्यामध्ये ॲक्रूड आणि आउटस्टँडिंग शब्द येणं महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला रेकॉर्ड करीत असतो. चला आता पुढे जाऊया. आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की इन्कम क्या होता है. आता कसं वाटतं? आनंद वाटतो. तो सर्विस को रेंडर करना इन्कम होता है. इट डज नॉट मॅटर वेदर पेमेंट हॅज बीन रिसिव्ड ऑर नॉट. इन्कम होता है काम करना, है का नाही? काम करणं, सर्व्हिस देणं म्हणजे इन्कम होत आहे. आपल्याला आता काय होईल माहिती का? या हळूहळू सर्व कन्सेप्ट आहे ना लक्षात राहतील आणि प्रॅक्टिसमधून क्लिअर पण होणार आहे. याच्या पुढे आता प्रॅक्टिस पण करणार आहोत आपण, ती क्लिअर होणार आहे. कन्सेप्ट क्लिअर होण्याकरिता आपण लवकरच टॅली प्राईमवर प्रॅक्टिस करणार आहोत. थोड्याच दिवसामध्ये आपले आता या बेसिक कन्सेप्ट आपल्या अजून 1-2 व्हिडिओमध्ये पूर्ण होतील. त्यानंतर आपण टॅली प्राईममध्ये सुद्धा प्रॅक्टिस करायला सुरुवात करणार आहोत. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही अकाउंटंटचा जॉब सहज करू शकाल. त्याकरिता हॉनेस्टली समजून घेण्याचा काय करावं लागणार आहे? आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. चला आता आपण अजून एक उदाहरण पाहू. अकाउंट एक शक्ती आहे हे लक्षात घ्या. आता काय होणार इथून पुढे? ही तुमच्यामधून हळूहळू काय करेल? बाहेर पडेल आणि तुम्हाला ती आता फील पण होणार आहे. फील व्हायला सुरुवात होईल. श्रीराम कंपनीने काय केलं माहिती का? आता एका स्टुडंटला ॲडमिट केलं, आहे का नाही? माझी कंपनी आहे, तिने एका मुलाला परत ॲडमिशन दिले आणि सांगितलं आमचा नियम आहे का आमचे बरेच मुलं फिया बुडवून टाकतात, त्यामुळं काय करावं लागेल तुला आता ॲडव्हान्स फी पे करावी लागेल. तुला फी कशी द्यावी लागेल? ॲडव्हान्स फी तुला पे करावी लागेल. चला आता श्रीराम कंपनीने स्टुडंटकडून रूलप्रमाणे ॲडव्हान्स फी इन कॅशमध्ये घेतली. म्हणजे मी काय केलं? 10,000 रुपये त्याच्याकडनं ॲडव्हान्स फी म्हणून रोख जमा केली. आणि आपल्याला माहीत आहे की कॅश काय आहे? ही आपली ॲसेट असते. माझ्याकडे 10,000 रुपये ॲडव्हान्स आलेले, पण ते ॲडव्हान्स आले पण ती माझी कॅशच आली माझ्याकडे. आणि कॅश काय असते? ॲसेट असते. मिळालेली कॅश श्रीराम कंपनी काय करेल? इन्कम क्रिएट करेल की नाही? आता प्रश्न निर्माण झाला. ही कॅश तर आली माझ्याकडे, पण माझी कंपनी, माझा अकाउंटंट ते 10,000 रुपये इन्कम क्रिएट करेल की नाही? चला आपण कन्सेप्टप्रमाणे क्लिअर करून घेऊ. डेफिनेशन जी सांगितली ती पण क्लिअर होईल आणि आपली कन्सेप्ट पण क्लिअर होईल का ही एंट्री हे जे 10,000 रुपये इन्कम म्हणून क्रिएट होईल का नाही? तर श्रीराम कंपनीकडे कॅश आली, पण इन्कम कधी क्रिएट होईल? आपल्याला माहीत आहे इफ सर्व्हिस हॅज बीन रेंडर्ड. सर्व्हिस दिली गेली तरच इट मीन्स इन्कम हॅज बीन अर्न, तरच इन्कम मिळतं, इन्कम होतं. इथपर्यंत क्लिअर झालं. मग त्याच्या पुढे परत सांगितलं इट डज नॉट मॅटर वेदर पेमेंट हॅज बीन रिसिव्ड ऑर नॉट. इथं तर काय झालं आहे? ऑलरेडी मला पेमेंट ॲडव्हान्समध्येच मिळालेलं आहे. सर्व्हिस रेंडर पण झालेली नाही आहे माझी आणि मला आधीच इन्कम झालेलं आहे का नाही? मग ते इन्कम आहे का? इन्कम झालेलं आहे, तर ते इन्कम म्हणून रेकॉर्ड होईल का? क्रिएट होईल का? हा प्रश्न आहे का नाही? तो चला आपण पाहूया. म्हणजेच काय? बेनिफिट देना और पेमेंट को रिसीव करना या बाद में रिसीव करना इन्कम होता है हे क्लिअर आहे, पण मला इथे ॲडव्हान्समध्ये फी मिळालेली आहे. ते इन्कम रेकॉर्ड होईल का नाही? हा प्रश्न आहे का नाही? चला श्रीराम कंपनीने सर्व्हिस को रेंडरही किया नाही, म्हणजे मी जर त्या मुलाला अजून शिकवलंच नाही आणि फी की ॲडव्हान्समध्ये रिसीव्ड झाली आहे का नाही? ही फी जी होती ही ॲडव्हान्समध्ये रिसीव्ड केली मी, तर सर्व्हिस हॅज नॉट बीन गिवन बाय कंपनी आहे का नाही? सर्व्हिस हॅज नॉट बीन गिवन बाय मी आहे का नाही? माझ्याकडनं सर्व्हिस दिली गेलेली नाही, कंपनीकडनं सर्व्हिस दिली गेलेली नाही. कंपनीकडून सर्व्हिस दिली गेलेली नाही, त्यामुळे कंपनीला इन्कम क्रिएट करता येणार नाही. इथपर्यंत क्लिअर? जर तुम्ही अकाउंटचं काम करायला लागला आणि तुम्हाला कुणी एखाद्याने सांगितलं अहो हे पैसे 10,000 रुपये आधीच मिळाले होते कामाचे, तर तुम्ही लगेच इन्कम म्हणून दाखवाल का? नाही.
ते इन्कम नाही आहे. जर सर्व्हिस दिली नाही ते इन्कम नाही, आहे का नाही. भले तुमच्यापुढे कोणी आलं, कुणी सांगितलं का नाही ही चुकीची एंट्री, तर त्याला सांगायचं बुक्स ऑफ अकाउंटमध्ये बघा नियम काय सांगतो, आहे का नाही. इन्कम टॅक्स ऑफिसरसुद्धा सांगेल का तुम्ही इन्कम कसं काय क्रिएट केलं. जर तुमचं इन्कमच नाही झालेलं, तुम्ही सर्व्हिसच दिली नाही, वस्तूच विकली नाही, तर इन्कम कसं काय दाखवतात, सेल कसा काय दाखवतात, आहे का नाही. तर सेल दाखवता येणार नाही. ते पैसे तुम्हाला मिळालेले आत्ता अजून, आहे का नाही. पैसे आलेले, वस्तू दिली नाही, सर्व्हिस दिली नाही समोरच्याला, तुम्हाला पैसे रिसिव्ह झाले, तर इन्कम कसं काय रेकॉर्ड केलं, तर करता येणार नाही. आज हे कंपनीचं इन्कम नाही. डबल एंट्री सिस्टम इथं प्रत्येक ठिकाणी येते. अकाउंट रिझन विचारेल की 10,000 रुपये कॅश कुठून आली. जो कंपनीचा अकाउंटंट आहे तो विचारेल अहो हे 10,000 रुपये तुम्ही जमा करताय आपल्याकडे, पण हे कुठून आले. अकाउंट ही कॅश कंपनीचं ऑब्लिगेशन म्हणजे लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करेल. अहो असून द्या जमा ठेवा, पण हे परत द्यावे लागतील. का बरं द्यावे लागतील. आपल्या लक्षात आलं. अकाउंटंट सांगेल का अजून इथं सर्व्हिसच दिलेली नाही, त्या मुलाला अजून शिकवलंच नाही. 10,000 रुपये असून द्या, जमा होतील, आपल्या ॲसेटमध्ये जमा होतील, पण ते 10,000 रुपये पण आपली लायबिलिटी बनेल, आहे का नाही. म्हणजेच काय म्हणजेच कंपनीने कोर्स पूर्ण केल्यानंतर अकाउंट इन्कम क्रिएट करेल. जोपर्यंत तुम्ही त्या मुलाला पूर्ण एज्युकेशन देत नाही, त्याचा कोर्स पूर्ण करत नाही, तोपर्यंत ते आपलं देणं दिसेल. आणि ज्यावेळेस आपण कोर्स पूर्ण करू त्याच वेळेस ते इन्कम क्रिएट करेल. जोपर्यंत कंपनी कोर्स पूर्ण करणार नाही तोपर्यंत ही कॅश कंपनीची लायबिलिटी राहील. फक्त माझ्या कॅश इन हँडमध्ये ती जमा राहील. पण ज्या वेळेस जर का माझ्याकडनं कोर्स पूर्ण झाला नाही तर मला ती फी त्या मुलाला परत द्यावी लागेल. म्हणजे ती माझी काय आहे, लायबिलिटी. जर मी त्याचा कोर्स पूर्ण घेतला तरच ते माझं इन्कम बनेल, तोपर्यंत ती माझी लायबिलिटी राहील. अकाउंट लायबिलिटी साईडला ही कॅश ॲडव्हान्स फी म्हणून रेकॉर्ड करेल. काय फी करेल, लायबिलिटीला तर दाखवा लागेल मला. काय दाखवा लागेल की ही माझी काय आहे, ॲडव्हान्स फी आहे, अगोदरच मिळालेले पैसे फीचे. फी नाही तर ॲडव्हान्स फी किंवा अनअर्न इन्कम. तर जे इन्कम मला अजून मी सर्व्हिस न देता मिळालेलं इन्कम, असं फी किंवा इन्कम म्हणून रेकॉर्ड करेल. इथं फी असल्यामुळे फीज वापरली आपण, क्रिएट होईल. आपण प्रीपेड नाही म्हणू शकत. प्रीपेड का म्हणू शकत नाही. पेड कशासाठी म्हणतो, एक्सपेन्सेस करता. इथं इन्कम आहे का नाही ॲडव्हान्समध्ये. इथपर्यंत लक्षात आलं. जर या 5 शब्दांवर मास्टर की असेल तर तुम्हाला अकाउंट करताना कधीच अडचण येणार नाही. हे 5 शब्द जर समजले तर अकाउंट करताना कधीच अडचण येणार नाही. म्हणून आपण या गोष्टी टॅली प्राईमच्या बेसिक कोर्सच्या सुरुवातीला या कन्सेप्ट समजून घेतल्या. आपण कन्सेप्ट फक्त समजूनच घ्यायच्या आहे, पाठांतर नाही करणार आपण, आहे का नाही. आज आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचे एक्झाम्पल बघणार आहोत अजून 2 व्हिडिओमध्ये, आणि त्यानंतर 2 किंवा 3 होऊ शकतात. आणि त्यानंतर आपले टॅली प्राईमला आपण सुरुवात करणार आहोत. थँक्यू, बाय.